नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्याबद्दल विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग वैतृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि रात्रीचा कर्ण जो आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:27 ते 9:14 आणि यमगंड काळ सकाळी 10:53 ते 12:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर प्रतियोग करेल, शनीबरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी रवीचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलशी लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीकरता आजचा दिवस उत्साह, आत्मविश्वास आणि भाग्याची साथ घेऊन आलेला आहे. कामाचा वेग उत्तम राहील आणि येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी विशेष शुभ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून व्ययस्थानातील शनीबरोबर केंद्रयोग, तृतीय स्थानातील बुधाबरोबर शुभसंबंध योग करत आहे. त्याचबरोबर चतुर्थ स्थानातील रवी हा द्वितीय स्थानातील हर्षल आणि व्ययस्थानातील नेपच्यून यांच्या प्रभावामुळे भाग्याची उत्तम साथ मिळणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. हाती घेतलेल्या कामाचा उरक दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योगही संभवतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक मधुर होतील. वास्तूशी संबंधित महत्त्वाचे निर्णयही पुढील काही दिवसात घेण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. आजचा संदेश. आजचे सकारात्मक ऊर्जा उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरेल. वृषभ राशीकरता आजचा दिवस थोड्या तणावासह नवीन संधी घेऊन येणार आहे. सुरुवातीला काही मानसिक दबाव जाणवेल, पण येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरणार आहेत. आज चंद्र अष्टम स्थानात भ्रमण करत असून द्वितीय स्थानातील बुधाबरोबर प्रतियोग तयार करत आहे. तृतीय स्थानातील रवी तुमच्याच राशीतील हर्षल, लाभस्थानातील शनी आणि नेपच्यून यांच्या शुभ प्रभावामुळे पुढील काही दिवस भाग्यवर्धक ठरतील. आज थोडासा मानसिक ताण जाणवू शकतो, मात्र त्याचा तुमच्या कामावरती फारसा परिणाम होणार नाही. आयुष्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही यशस्वीपणे घेऊ शकाल. नवीन कल्पना आणि संकल्पना मनात येतील. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. कामाचा उरकही उत्तम राहील. आजचा संदेश. आजचा ताण तात्पुरता राहील. पुढील काही दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येतील. मिथुन राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध, करिअर आणि नवीन संधीच्या दृष्टीने महत्त्वाचा राहील. विशेषतः 2 ते 3 दिवस तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारे ठरू शकतात. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तुमच्याच राशीतील बुधाबरोबर प्रतियोग आणि दशम स्थानातील शनीबरोबर केंद्रयोग करत आहे. व्यय स्थानातील हर्षल तसेच द्वितीय स्थानातील रवी यांच्या शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. वैवाहिक जोडीदारावरचे संबंध अधिक सदृढ होतील. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित नवीन संकल्पना आणि संधी समोर येतील. या कल्पना भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि योग्य नियोजन करा. आजचा संदेश. आज मिळणारी छोटी संधी उद्याचे मोठे यश घडवू शकते.
कर्क राशीकरता आजचा दिवस नवीन संकल्पना, भविष्यातील नियोजन आणि आर्थिक संधीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज मनात येणाऱ्या काही कल्पना भविष्यात तुमच्या यशाचा पाया ठरू शकतात. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून भाग्यस्थानातील शनीबरोबर केंद्रयोग आणि व्ययस्थानातील बुधाबरोबर प्रतियोग तयार करत आहे. तुमच्याच राशीतील रवी, लाभस्थानातील हर्षल आणि भाग्यस्थानातील नेपच्यून यामुळे यांच्या शुभ प्रभावामुळे पुढील 2 ते 3 दिवस विशेष फलदायी राहतील. आज करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेणं टाळा. मात्र मनात येणाऱ्या नवीन कल्पना, प्रेरणा आणि संकल्पना नक्की नोंदवून ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक लाभाचे योग आहेत. एखादी नवीन दिशा किंवा संधी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. आजचा संदेश. आज मनात येणाऱ्या कल्पना दुर्लक्षित करू नका. त्यामध्येच तुमच्या यशाचं बीज दडलेलं आहे. सिंह राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, भाग्य आणि यशाचा राहील. तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय, जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता आज तुमच्यामध्ये दिसून येईल. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून लाभस्थानातील बुधाबरोबर केंद्रयोग होत आहे. व्ययस्थानातील रवी, दशम स्थानातील हर्षल आणि अष्टम स्थानातील नेपच्यून यांच्या शुभ प्रभावामुळे भाग्याची उत्तम संधी. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करा. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्यांना चांगले लाभ मिळू शकतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात प्रवास वाढू शकतो आणि त्यामुळे थोडा थकवा जाणेल, पण त्याचबरोबर महत्त्वाची कामेही यशस्वीपणे पूर्ण होतील. आजचा संदेश. आजचा आत्मविश्वासच तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे घेऊन ठेवेल. कन्या राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब आणि भाग्याची साथ अनुभवण्याचा आहे. थोडासा मानसिक गोंधळ जाणवला तरी पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून सप्तम स्थानातील शनीबरोबर केंद्रयोग होत आहे. लाभस्थानातील रवी, सप्तम स्थानातील नेपच्यून आणि भाग्यस्थानातील हर्षल यांच्या शुभ प्रभावामुळे पुढे 2 ते 3 दिवस भाग्याची उत्तम साथ लावेल. आज घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील. वास्तूशी संबंधित महत्त्वाची कामं सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मनात विचारांचा थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो, पण त्याची चिंता मात्र करू नका. पुढील काही दिवसात आर्थिक लाभ, नवीन संधी आणि भाग्याचे उत्तम साथ मिळण्याचे संकेत आहेत. आजचा संदेश. आजचा संयम आणि सकारात्मक विचार तुम्हाला पुढील काही दिवसात मोठे यश मिळवून देईल. तुळ राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा आहे. तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल आणि पुढील 2 ते 3 दिवस करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून भाग्यस्थानातील बुधाबरोबर प्रतियोग, षष्ठ स्थानातील शनीबरोबर केंद्रयोग आणि षष्ठ स्थानातील नेपच्यून बरोबर त्रिकोण योग, अष्टम स्थानातील हर्षल बरोबर लाभ योग तयार होत आहे. आज प्रवासाचे योग संभवतात. कागदपत्रे, व्यवहार, कमिटमेंट्स आणि अधिकृत कामं पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. पुढील 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धी, सन्मान आणि स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळू शकते. आजचा संदेश. आजची मेहनत आणि प्रामाणिकपणा तुम्हाला मान सन्मान मिळवून देईल. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस भाग्य, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातींसाठी अत्यंत अनुकूल आहे. पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून पंचम स्थानातील शनीबरोबर केंद्रयोग, भाग्यस्थानातील रवी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग तसेच सप्तम स्थानातील हर्षल बरोबर लाभ योग तयार होत आहे. आज आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमचा आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी उत्तम राहील. आयुष्यात काही नवीन करून दाखवण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. वैवाहिक जोडीदाराचे संबंध अधिक सदृढ होतील. इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज उचललेले पाऊल भविष्यात
मोठे यश देऊ शकते. आजचा संदेश. आज स्वतःवर विश्वास ठेवा. भाग्य तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. धनुराशीकरता आजचा दिवस उत्साह, जबाबदाऱ्या आणि नवीन सुरुवातींचा आहे. योग्य नियोजन केल्यास प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. हा चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून चतुर्थ स्थानातील शनीबरोबर केंद्रयोग, अष्टम स्थानातील रवी, चतुर्थ स्थानातील नेपच्यून आणि षष्ठ स्थानातील हर्षल यांच्या प्रभावामुळे शुभ योग तयार होत आहे. आज तुम्ही दिवसभर सक्रिय राहाल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात, पण त्या समर्थपणे पार पाडाल आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा दिवस अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या, मात्र आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. आज घेतलेली जबाबदारीच उद्याच्या यशाचा मजबूत पाया ठरेल. मकर राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि मानसिक तणावाचा असला तरी येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरणार आहेत. हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून षष्ठ स्थानातील बुधाबरोबर प्रतियोग, चतुर्थ स्थानातील शनीबरोबर केंद्रयोग, तृतीय स्थानातील नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग तसेच सप्तम स्थानातील रवी आणि पंचम स्थानातील हर्षल यांच्या प्रभावामुळे शुभ योग तयार होत आहे. आज प्रवासाचे प्रमाण वाढू शकते. कामाचा ताणही अपेक्षेपेक्षा अधिक जाणवेल, त्यामुळे मानसिक दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या तणावामुळे घाबरून जाऊ नका. पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहतील. विशेषतः वैवाहिक जोडीदाराचे संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्या सल्ल्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. त्यांच्या सहकार्यामुळे एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. आर्थिक किंवा वैयक्तिक आयुष्यातही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. आजचा ताण तात्पुरता आहे. पुढील काही दिवस तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडतील. कुंभ राशीकरता आजचा दिवस मित्रपरिवार, आर्थिक लाभ आणि करिअरच्या दृष्टीने सकारात्मक राहील. योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला चांगली प्रगती मिळवून देतील. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून बुधाबरोबर प्रतियोग, षष्ठ स्थानातील रवी, द्वितीय स्थानातील नेपच्यून आणि चतुर्थ स्थानातील हर्षल यांच्या प्रभावामुळे अनेक शुभसंधी निर्माण होत आहेत. आज काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्या माध्यमातून नवीन संधी किंवा महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या संदर्भातली अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील आणि दिवस समाधानकारक जाईल. आजचा संदेश. आज योग्य व्यक्तीची साथ आणि योग्य वेळेचा उपयोग तुमच्या यशाला गती देईल. मीन राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि नवीन संधींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुढील 2 ते 3 दिवस भाग्य तुमच्या बाजूने मजबूतपणे उभे राहणार आहे. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून तुमच्याच राशीतील शनीबरोबर केंद्रयोग, चतुर्थ स्थानातील बुधाबरोबर प्रतियोग आणि पंचम स्थानातील रवी आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर त्रिकोण योग तसेच तृतीय स्थानातील हर्षल बरोबर लाभ योग तयार होत आहे. आज कार्यक्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन संधी समोर येऊ शकतात. तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्कृष्ट राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज अचूक ठरण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींचे संबंध अधिक मधुर होतील. नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी भाग्यवर्धक आणि यशदायी ठरणार आहे. आजचा संदेश. आजची मेहनत आणि भाग्याची साथ मिळून तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवून देऊ शकते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.